नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आज साप या ठिकाणी एक ओपनचं असं भव्य दिव्य मैदान होत आहे आणि या ओपनच्या मैदानामध्ये रात्रीच लाईव्ह लॉट पडले की काय मला काय समजेना, बहुतेक पडले असतील। मी बघितलं थोडंसं, परंतु मी लाईव्ह लॉट जे आहेत ते नीट काय बघितलेले नाहीत। जर कोणी बघितले असतील तर त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोण कुठल्या गटामध्ये पळणार आहे, कुणाचा पायरा कोण आहे ओरिजिनल, म्हणजे रात्री समजले ना तर मग सांगा मला कमेंट्समध्ये। मी आता माझा व्हिडिओ 9 साडेनऊच्या दरम्यान माझ्या जुन्या चॅनलवरती म्हणजेच किरण शिरतोडे ब्लॉग्स या चॅनलवरती येईल। मी आता थोड्याच उशिरामध्ये आता हा व्हिडिओ झाला की मैदानामध्येच जाणार आहे की नक्की त्या ठिकाणी कोणकोणते बैल महाराष्ट्रातील टॉपचे बैल असतील, अगदी गोरगरिबाचे सुद्धा बैल असतील, ते सगळे आपल्या व्हिडिओमध्ये दाखवूया आणि बघूया आज कोण कोण मैदानामध्ये आले। आणि एक पेडगावच्या मैदानाची रंगीत तालीम म्हणावी लागेल, कारण की तुम्हाला माहिती आहे ओपनचं मैदान आहे, ओपनचा महासंग्राम आहे। इथे आजच्या मैदानामध्ये ठरेल की कशी जोडी पळते, मग तीच जोडी पेडगावला पळू शकते का, कशा पद्धतीने गाडी स्पीड पकडते, त्या पब्लिकने गाड्या कशा पळते त्या, याच्यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण की सापचं मैदान आहे आज, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा, रहमतपूर जवळच हे मैदान आहे आणि आमच्या गावापासून तरी एक 10-12 किलोमीटरचं अंतर आहे त्या मैदानाचं। आणि त्याच्यामुळे मी आता जाईन थोड्या उशिराने आणि मैदानामध्ये कोणकोणते नंदी आलेत ते दाखवेन आणि बघा आणि बघूया। आता चर्चा करूया ह्या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव बकासूरची, की तो त्या मैदानामध्ये येणार आहे का, आणि आला तर त्याचा पैरा जो आहे तो कोण असू शकतो। कारण की तुम्हाला माहितीच आहे की बकासूर एक 2-4 दिवस झालं, 2-3 दिवस झालं सलग जो आहे तो पळत होता आणि ते सलग पळत होता, त्याच्यामुळे त्याच्या थोडंसं आजारी आहे असं म्हटलेलं होतं। आजारी वगैरे काही नाही आहे, त्याचा थोडासा आराम दिलेला आहे। तो बकासूर आरामावरती आपल्याला दिसतोय आणि आज जर बकासूर जर पळाला तर चिठ्ठीचं मला काय माहीत नाही, मी लाईव्ह लॉटच बघितलं नाही, त्याच्यामुळे काय सांगू पण शकत नाही की नक्की पळणार आहे का नाही पळणार आहे। परंतु मला वाटतंय की ओपनचं मैदान आहे, आता दुसऱ्याच्या नावाने सुद्धा चिठ्ठी 2 चिठ्ठ्या निघू शकतात, एक बकासूरच्या नावाने किंवा त्यांच्या नावाने। मी काय बघितलेलं नाही, जर कोणी जर बघितलं असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की नक्की बकासूरची चिठ्ठी निघाली का नाही। जर चिठ्ठी जर नसेल निघाली तर मग पैरे करायच्या चिठ्ठीवरती सुद्धा बकासूर पळू शकतो असं वाटतं, असं म्हणजे सांगू शकत नाही। कारण की तुम्हाला माहिती आहे नवीन नियम जे आहेत ते खूप चांगले काढलेले आहेत, त्याच्यामुळे जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की बकासूर पळणार आहे का नाही पळणार आहे, म्हणजे चिठ्ठी निघाली का नाही। फक्त मी व्हिडिओ याच्यासाठी बनवतोय, जर पैरे करायच्या नावाने जर चिठ्ठी असेल तर आपल्याला बकासूर मैदानामध्ये दिसू शकेल। बघूया काय होतंय, कारण की मग एकच चिठ्ठी असेल, पैरे करायच्या नावाने जर पळणार असेल तर मग एकच चिठ्ठी असेल, बकासूरची चिठ्ठी टाकली सुद्धा नसेल, कारण की 2च चिठ्ठ्या टाकायच्यात, एक मालकाचे म्हणजे 2 मालक आहेत, दोघांच्या मालकांच्या नावाने चिठ्ठी त्या मैदानामध्ये टाकली जाईल। आणि जर बकासूरची जर चिठ्ठी नसेल टाकली तर मग त्या एकाच मालकाच्या नावाच्या चिठ्ठीवरती मग कितीही गट असू द्या त्या गटात पळावं लागेल, कुठलंही तास असू द्या तिथंच पळावं लागणार। बघूया, एक मला वाटतंय शक्यता कमी आहे बकासूर न पळण्याची, पळायचा नाही मला वाटतंय, तरीही मैदानामध्ये समजेल। कारण की खूप वेळा असं झालेलं आहे की बकासूरच्या चिठ्ठी गटामध्ये पडली नाही, म्हणजे लॉटमध्ये पडली नाही आणि बकासूर मैदानामध्ये पळायला आला आहे, असं सुद्धा होऊ शकतं। परंतु बघूया, मी आता मैदानामध्ये थोड्याच उशिरामध्ये पोहोचतोय, त्या ठिकाणी दाखवेन की कोण कुठे कसा गटात पळणार आहे, त्यांचा पैरा कोण आहे, याची चर्चा जी आहे ती करेनच। बघूया, कारण की बकासूर जर पळाला तर पैरा कोण असू शकतो, जर पैरा पळाला बकासूर तर पैरा एक खूप मोठं नाव वाटते मला ते असू शकतं, किंवा घरचा साथ सुद्धा पळू शकतो। कारण की आता बकासूर गॅपनेच पळेल, आता थोडंसं काय होतं गॅपने म्हणजे 3-4 दिवसाच्या गॅपने पळेल आणि एकदाच पळेल, सलग नाही पळणार आणि आदतच्या मैदानामध्ये पळणार नाही, तो दुसऱ्याच्या मैदानामध्ये पळू शकतो। कारण की आदतची वासरं कशी बी वाढतात तुम्हाला माहिती आहे, जर चांगले ट्रेन असतील तर ते व्यवस्थित पळतात, कारण की बकासूरचं स्पीड सगळ्यांना माहिती आहे कसं आहे। परंतु बघूया, आता साप मैदानामध्ये कळेल, जर बकासूर आला असेल तर तुम्हाला दाखवेनच, जर नसेल आला तर दाखवला नाही तर समजून जावा की बकासूर नाही त्या मैदानामध्ये। बघूया, व्हिडिओ आवडला
तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.